तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि आज माझ्या शोमध्ये आलेले आहेत मेकॅनिकल इंजिनियर मयूर जगदाळे. आता मयूर जगदाळे जे आहेत तर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून शिंपले शेतीद्वारे मोती निर्मिती उद्योगामध्ये यश मिळवलं आहे आणि आज आपण याच बाबतीत गप्पा मारणार आहोत. तर मयूर, तुमचं रेडिओ शुगरमध्ये वेलकम. थँक्यू. माझं नाव मयूर आहे. मी प्रॉपर पलूस तालुक्यातील आंधळी गावचा आहे. माझं शिक्षण मी डिप्लोमा करून मेकॅनिकल डिग्री वगैरे केलेली होती. नंतर मी पुण्यामध्ये एक 5 ते 6 वर्ष जॉब केला. पण जॉब करत असताना एक स्वतःचा बिझनेस असावा हे पहिल्यापासून वाटत होतं. कारण जॉब हा लिमिटेड असतो, बिझनेस हा अनलिमिटेड असतो. बिझनेस करायची ही पहिल्यापासूनच इच्छा होती. ज्यावेळेस मी पुण्यामध्ये जॉब करत होतो त्यावेळेस मी काय केलं की ज्यावेळेस सॅटर्डे संडेला सुट्टी असायची ऑफिसला, त्यावेळेस मी एक ऍग्रिकल्चरची पहिल्यापासून एक थोडी आवडच होती. त्यामुळे मी काय करत ऍग्रिकल्चर रिलेटेड असं सगळे म्हणजे बऱ्यापैकी जे जे काय आहेत म्हणजे पर्ल फार्मिंग असू देत सगळ्याचे गव्हर्नमेंटचे वगैरे सेशन्स जाऊन घेतले होते. आणि जसं मग मी एक 2018 साली स्वतः जाऊन एक पर्ल फार्मिंगचं चालू केलं स्ट्रक्चर. मला आता ते स्ट्रक्चर करून 7 ते 8 वर्ष झालेले आहेत पर्ल फार्मिंगचं. तर पर्ल फार्मिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल आम्हाला सांगा. पर्ल फार्मिंग म्हणजे काय असतं की आपण काय करतो, शिंपला हा सर्वांना माहित आहे. ऍक्च्युअली बऱ्यापैकी काय होतं की सगळ्यांना काय वाटतं की शिंपला हा निर्जीव प्राणी आहे, पण शिंपला हा सजीव प्राणी आहे. म्हणजे माझं कसं माझ्या आता हे जी ट्रेनिंग सेशन असतात माझ्याकडे येणार जे ट्रेनिंगला जे लोक असतात त्यांना काय वाटतं की शिंपला हा निर्जीव आहे, पण ऍक्च्युअली शिंपला हा जलचर प्राणी आहे, तो सजीव प्राणी असतो. आपण पूर्वी ऐकलेलं होतं बघा, म्हणजे जे वयस्कर होते त्यांच्या तोंडातून स्वाती नक्षत्राला पाण्याचा थेंब गेला की मोती बनतो, हे आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे. पण ऍक्च्युली तसं काय नसतं. शिंपला हा काय करत असतो, रोज 1-2-2.5 लिटर पाणी सक करत असतो, म्हणजे ओढत असतो शरीरामध्ये. तर पाणी सक करताना चुकून एखादा वाळूचा खडा जर त्या शरीरामध्ये इन झाला तर तिथे तो नॅचरली मोती बनतो. आणि आपण जे करतो म्हणजे मी जे करतो ते संवर्धित असते. संवर्धित म्हणजे कसं कन्झर्वेशन, की बाबा मला ह्या शिंपल्यांपासून हाफ मोती पाहिजे किंवा डिझायनर पर्ल पाहिजेत, गणपती, साईबाबा, शंकर, छत्रपती शिवाजी महाराज असे जे काय पाहिजेत तुम्हाला ते आपण त्यांच्या शरीरामध्ये प्लांटेशन करतो. प्लांटेशन केल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यातून आपल्याला मोती बनतो. आणि जो आपल्याला मोती बनतो हा रॉ पल्स असतो, म्हणजे कच्चा मोती असतो, शिंपल्याच्या शरीरामध्ये आज चिटकलेला असतो. नंतर आपण त्याची वर्क करतो, कटिंग, पॉलिशिंग, फिनिशिंग करून नंतर आपण ते प्रोडक्ट सेलिंग करतो त्याचं. बरं, हा शिंपला म्हणजे तुम्ही सांगताय तो समुद्र किनाऱ्यावरती मिळतो तोच ना? आता कसे असते शिंपल्यामध्ये व्हरायटी आहे, तशा म्हणले तर शिंपल्यामध्ये 2 ते 3 स्पेशीज आहेत अलग अलग. त्याच्यामध्ये आपण जे फ्रेश वॉटर असते सॉल्टेड वॉटरचे अलग असते, म्हणजे समुद्रातले वेगळे आले आणि आपल्या नदीच्या पाण्याच्या गोड्या पाण्यातले वेगळे शिंपले असतात. आपण जे करतो हे गोड्या पाण्यातील शिंपल्यांचं करतो. आपल्या जे कसे 2 स्पेशीज अवेलेबल असतात, कोरानियस, मार्जिनियस. एकामध्ये लाईट गोल्डन कलरचा पर्ल तयार होतो आणि एकामध्ये मिल्की व्हाईट कलरचा पर्ल रेडी होतो. त्या शिंपल्यांचं प्लांटेशन जसं डॉक्टर माणसांचं ऑपरेशन जसं करतो तसं आपण त्या प्रत्येक शिंपलीचं ऑपरेशन करतो. मेंटलवरची स्किन कट करून बॉडी प्लांटेशन करून त्यांना जे काय असेल प्रोसेस ती सगळी प्रोसेस आपण कव्हरअप करतो आणि त्यांना 1.5 वर्ष तसं ठेवतो ऑपरेशन करून. मग त्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला पाण्याचे पॅरामीटर म्हणा, त्यांना लागणारे फूड वगैरे सगळं आपल्याला ते व्यवस्थित मेंटेन करून द्यावं लागतं. नंतर आपला तो क्वालिटी मोती बनला जातो नंतर फायनल. ओके, तर आता मेकॅनिकल इंजिनियर ते या शेती उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही उतरलाय, तर मग ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागला असेल. तर मग हाच आपण बिझनेससाठी प्रोडक्ट घेऊयात किंवा मार्केटमध्ये उतरूयात हे तुम्हाला कधी वाटलं, कशी सुचली ही कॉन्सेप्ट? ज्यावेळेस मी सुरुवात पुण्यामध्ये जॉबला होतो, कोरोना स्टार्ट झाला, नंतर घरी आले. पण ह्याच्या आधी मी 2012 साली याचा रिसर्च सेंटरला मी जाऊन आलेलो होतो, बघितलेलो होतो. आणि घरी आल्यानंतर म्हणलं की आता आपण एक स्टार्टअप करू, यश आलं तर ठीक, अपयश आलं तर ठीक आहे, म्हणजे वर्किंग मध्ये राहूयात असं. मग जसं मी 2018 सालीला चालू केलं, घरातली मिसेस आई वगैरे करा म्हणले, पण वडील म्हणत होते आपले राहू दे कशाला काय करतोस, पण मी म्हणलं करतो, यश आलं तर ठीक. मग मी चालू केलं ते आणि त्याला इतकं प्रोत्साहन मिळत गेलं की आता आपले जे पर्ल आहेत एक्सपोर्ट वगैरे सगळं करतो. नाही, पण त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं घरच्यांनी जेव्हा सपोर्ट केला की कर वगैरे, तर तेव्हाचा एक स्ट्रगल तुमचा वेगळा असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा जुळवून तुम्ही आणल्या? ज्यावेळेस मी स्वतः स्टार्टअप केले त्यावेळेस एक सुद्धा गोष्ट म्हणजे लवकर अवेलेबल होत नव्हती. माझे जे टँक आहेत ते इस्रायल टेक्नॉलॉजी टँकचं सेटअप केलेलं आहेत आपण, सेटअप आहेत ना की आपण शेततळ्यात वगैरे. इस्रायल म्हणजे कसं कमी जागे, ज्याच्या असं काही नसतं की प्रत्येकाकडे जागाच असते म्हणून, ज्याच्याकडे कमी जागा असेल, अगदी टेरेसवर करायचं असेल तर तिथं आपण व्हर्टिकल पर्ल फार्मिंग करू शकतो. असे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत आपले, प्रत्येक जशी जागा असेल तसं आपण करतो. मग त्यानंतर मी जे स्ट्रगल तर माझा खूप झालेला आहे, जे काय आता माझं जे सगळ्यांना दिसतंय जे एवढं सगळं उभं आहे ह्याच्या पाठीमागचा
खूप मोठा संघर्ष आहे, त्यावेळेस मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि तेच ऐकायचंय आम्हाला. तो संघर्ष जो केलेला आहे की ज्यावेळी सुरुवात केली मी त्यावेळेस एक एक गोष्ट घ्यायला मला 10 वेळा फिरायला लागत होत की मला हे होईल का, जाईल का, वस्तू मिळेल का ते. पण काही गोष्टी मी अशा केल्यात की थोडक्यात सांगायचं मराठी भाषेमध्ये जुगाड पद्धतीने करून आपले काम चालवून पण पुढे गेलो मी. असं कधी कधी वाटत होतं की राहू दे करायचं, अवेलेबल काय होत नव्हतं लवकर. पण आता अशी गोष्ट झाली की एवढ्या 7 वर्षाच्या स्ट्रगल नंतर इतकं झालं की आज माझं जे मटेरियल येतं प्लांटेशनचं सगळं इंडोनेशियामधून बाहेरून घेतो आपण सगळं. ओके. कारण की सगळे भेटत गेले. अच्छा, तर आता तुम्ही सांगितलं की इंडोनेशियामधून तुम्ही बाकीचं मटेरियल जे लागतं तर ते मागवता. तर मग आता ते मागवल्यानंतर तुमचं प्री आणि पोस्ट प्रोडक्शन अशा सगळ्या गोष्टी सुरू असतील, तर मग ते कशा पद्धतीनं काम चालतं? आता कंडिशन काय असते की ज्यावेळी शिंपला येतो, शिंपले आपल्याजवळ येतात, शिंपल्या आल्यानंतर कसं असतं की त्यांना एक आपल्या पाण्याची सवय लावावी लागते. कारण शिंपला हा पाण्यातील प्राणी आहे. प्रत्येक ठिकाणचं पाणी वेगळं. आपल्या इथं गोड पाणी मान्य आहे मला, पण प्रत्येक पाण्याची पॅरामीटर वर खाली असतात. त्याच्यामुळे त्या पाण्याची त्यांना सूट होण्यासाठी आपण त्यांना प्री कंडिशन मध्ये ठेवत असतो. म्हणजे कशासाठी, सराईवर होण्यासाठी की आपल्या पाण्यामध्ये त्यात थोडेफार मोर्टॅलिटी वगैरे होते, म्हणजे थोडेफार मरतात शिंपले. पण जे सेट होते त्यांचं पण आपण त्यांचं नंतर सर्जरी वगैरे करतो. आणि सर्जरी केल्यानंतर त्यांना आपण काय करतो की पोस्ट टँक मध्ये शिफ्ट करतो. कशासाठी, ऑब्झर्वेशनसाठी की बाबा ह्यांचं ऑपरेशन केले सक्सेस झाले का काय झाले. कारण की काय शिंपले कसे असतात की ऍक्टिव्ह खूप असतात ते. ज्यावेळेस आपण त्यांच्या शरीरामध्ये बॉडी प्लांटेशन केलं, योग्य पद्धतीनं बॉडी प्लांटेशन केली नाही तर तो शिंपला हा बॉडी बाहेर फेकून देतो. बॉडी कधी खराब होत नसते ते. शिंपला काय करतो, बाहेर प्रेस करून. त्याचं फक्त काय असतं की ऑब्झर्वेशनला आपण 5 दिवस त्यांना का ठेवतो की त्यांच्या शरीरामध्ये काही जर गेलं तर त्यांचं पहिलं कार्य असतं बाहेर फेकून देणे. मग आपण बॉडी ठेवताना अशा ठिकाणी ठेवतो की तो बाहेरच फेकला नाही पाहिजे. मग त्याची प्रोसेस असते सगळी ती. त्या ठिकाणी आपण ते ठेवतो, 5 दिवस ऑब्झर्वेशन करतो. ऑब्झर्वेशन नंतर त्यांना आपण मेन टँक मध्ये शिफ्ट करतो. मेन टँक मध्ये आपण शिफ्ट केल्यानंतर त्यांना 1-1.5 वर्षाचा कालावधी असतो. आपण त्याच्यामध्ये त्यांना सरावर होण्यासाठी ठेवतो. आपला मेन टँक जो असेल तो, त्याच्यामुळे अगदी काही असू दे, शेततळ असू दे, बायोफ्लॉक टँक असू दे, सिमेंटची टँक असू दे, जसं जागा असेल आपण तसे स्ट्रक्चर बनवतो. त्याच्यापासून आपण 1.5 वर्ष सरावर होण्यासाठी ठेवतो. पण त्या 1.5 वर्षात त्यांना योग्य ते फूड देणे, पाण्याचे पॅरामीटर मेंटेन ठेवणे, पाणी चेंजेस करणे, हे टाइम टू टाइम जे शेड्यूल असतं ते योग्य पद्धतीनं करावं लागतं. योग्य पद्धतीनं नाही केलं तर थोडी मोर्टॅलिटी पण होते, मोती पण हे होते. त्यासाठी काळजी घेणं तितपत गरजेचं आहे. आणि हा जे पर्ल फार्मिंग आहे असं काय नाही, जेंट्स लेडीज सुद्धा करू शकतात, किती असू दे. ह्याला काय मॅन पॉवरची गरज लागत नाही. एकटा व्यक्ती 20-25 हजार शिंपल्या सहज सांभाळू शकतो. मग ती लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे. तुम्ही आता सांगितलं की गोड्या पाण्यामध्ये तुम्ही हे शिंपल्यांची प्रोसिजर जे आहे तर ती पूर्ण करताय. तर मग खारं पाणी आणि गोडं पाणी म्हणजे हेच फक्त का चूज केलं तुम्ही, म्हणजे काय फरक आहे त्याच्यामध्ये साधारण? खारं पाणी आणि गोडं पाणी म्हणजे समुद्र किनारा म्हणलं की शिंपल्या आपल्याला ढिगभर मिळतात नाही का, म्हणजे समुद्रातलं जे पाणी असतं ते खारं असतं, त्याची TDS लेवल जास्त. आणि गोडं पाणी म्हणजे आपण जे रेग्युलर पाणी ते गोड असतं. म्हणजे कसं असतं, जे समुद्रातले मासे आपल्या नदीत राहतील का, नाही. बरोबर. कारण पाणी बदलले, पॅरामीटर बदलले, खाऱ्या पाण्यात ते राहणारे प्राणी ते गोड्या पाण्यात कधीच राहू शकत नाही, मरून जाणार लगेच. तसं शिंपल्यांचं पण असतं. समुद्रातला शिंपला गोड्या पाण्यात चालणार नाही, गोड्या पाण्यातला शिंपला समुद्रात. TDS म्हणजे क्षार पण असतं पाण्यामध्ये, जे क्षार असतं त्याची लेवल कितीपर्यंत चालते, आपले जे गोड्या पाण्यात असते 800-900 पर्यंत चालते. आणि त्याच्यावर जर गेलं तर समुद्राचा TDS लागत जातो. अच्छा, तर आता शिंपले शेती मोती उत्पादनाची तुम्ही निर्मिती करताना माझ्यासाठी खरं तर हा वेगळाच आणि नवीन विषय आहे. कारण मोती म्हणजे ह्याच्यापासून वेगवेगळे ज्वेलरीज पण बनवल्या जातात. तर मग हे मार्केटमध्ये तुम्ही कसं प्रोडक्ट म्हणजे आणता, म्हणजे हे तयार झाल्यानंतर? आता एक सर्वात प्रथम सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना काय वाटतं की मोती बनल्यानंतर हे फक्त ऑर्नामेंट बनते, म्हणजे कसं गळ्यात घालण्यासाठी युज केला जातो हे सगळ्यांना वाटतं, बरोबर. पण मोती हा सगळ्यात जास्त फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वापरला जातो. 2 नंबर मध्ये आयुर्वेदिक मध्ये वापरला जातो. 3 नंबर मध्ये ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये वापरला, जे काय आपण फेअर अँड लवली असतील ते काय क्रीम बनते त्याच्यामध्ये हा मोती वापरला. आणि सगळ्यात शेवटी ह्याची ज्वेलरी बनली जाते. हे लोकांना माहिती आहे. लोकांना काय वाटतं फक्त मोती बनला की गळ्यातच घालतात एवढंच माहित आहे ते. बरोबर. पण मोती सगळ्यात जास्त फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वापरतात. जे काय आपण गोळी खातो आजचा, टॅबलेट्स कुठले, सर्दी खोकला ताप, जे काही टॅबलेट, प्रत्येकामध्ये मोत्यांचा अंश असतो. का असतो की त्याच्याशिवाय कोणत्या गोळीची कॅल्शियम लेवल कम्प्लीट होत नसते. त्याच्यामुळे मोती काय सांगताय,
प्रत्येक मेडिसिन मध्ये वापर. आता मध्ये मी हाँगकाँगमध्ये आपले सॅम्पल पाठवले आहेत फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, जे मुंबईचे एक्सपोर्टर होते त्यांच्या थ्रू, त्यांनी टेंडर भरले, त्यांच्या थ्रू पाठवले. जर ऑर्डर मिळाली तर त्यांना 10 टन पल द्यायचे आपल्याला. मग ते फार्मास्युटिकल मध्ये जातात. आता मोती तुम्ही ऐकला, मोती भस्म, मोत्यांची पावडर वगैरे सगळे असते ते त्यासाठीच युज केला जातं. अगदी किडनी स्टोनचं आयुर्वेदिक औषध बनवतात ना, ते सुद्धा त्याच्या कवचापासूनच बनलेलं असतं. नवीन आहे काहीतरी, आता मला कळलं. म्हणजे माहितच नाही हो सगळ्यांना. सगळ्यांना काय वाटतं मोती हा गळ्यातच घालावा, एवढंच माहिती आहे. पण मोत्यांचं बाय प्रोडक्ट पण बरेच आहेत आणि त्याचा युज पण दुसऱ्या गोष्टीसाठी भरपूर प्रमाणात केला जातो. म्हणून मोती हा सगळ्यात जास्त चालतो. आता कसं असतं की आपला इंडिया सोडून बाहेरच्या देशामध्ये, आपल्या इंडियामध्ये सगळेजण सोनं जास्त प्रमाणात घालतात. पण इंडिया सोडून बाहेरच्या देशामध्ये सगळ्यात जास्त मोती वापरले जाते. कारण मोती हा घातलेला चांगला असतो. कारण की एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगायचं म्हणलं तर मोती घातल्यानंतर जो चिडखोर माणूस असतो सायलेंट होतो. म्हणून ते मोती घाला म्हणून सांगतो. बरोबर आहे. मोती घालायसाठी सांगतो. पण मोती हा घातल्यानंतर म्हणजे मोती हा चंद्राचं प्रतीक आहे, त्यामुळे माणूस सायलेंट होतो. म्हणून मोती घातलेली कधी पण चांगलं असतं. कोणी हे घालू दे, लहान मुलांनी घातलेलं तर सगळ्यात भारीच असतं. चांदीच्या ह्याच्यात मोती घालून वापरेल कधी पण चांगलं. तर आता शिंपल्यांच्या शेतीतून मोती निर्मिती तुम्ही करताय आणि एक वेगळा विषय आहे, त्यामुळे लोकांना प्रचंड हा आवडलाय. आणि तुम्ही आता बोलण्यातनं सांगितलं की बऱ्याच लोकांना नाही का याच्याबद्दल माहिती आहे किंवा याच्याबद्दल माहिती नाहीये, तर अशी ही सध्याची गोष्ट आहे. तर आता ह्या मोती बाजारपेठला सध्या तुम्हाला कशी बाजारपेठ उपलब्ध होतीये? आता ह्याची बाजारपेठ जरी म्हणली, मोत्यांची बाजारपेठ सगळ्यात मोठी म्हणली तर पूर्ण आपल्या इंडियाची सगळ्यात मोठी हैदराबाद आणि जयपूरमध्ये मोत्यांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. कारण तिथून सगळीकडे पूर्ण इंडियामध्ये मोती डिस्ट्रीब्युट केला जातो पूर्ण इंडियामध्ये. कारण ते होलसेलर आहेत सगळे त्या तिथं आपण सगळं पल सेलिंग वगैरे करतो त्याच्या तिथं, आणि अगदी एक्सपोर्ट पण करतो. आता मध्ये मी ऑस्ट्रेलिया मेलबॉर्न मध्ये सेलिंग केलेले आहेत सगळे. मेलबॉर्नला आपण इथून पाठवलेले दिवाळीच्या. मग तुम्हाला आता कसा रिस्पॉन्स आहे तरी आता इनिशियल लेवलला? सगळ्यांना सांगायचं म्हणलं पल फार्मिंग हे खूप चांगलं आहे, पण टेक्निकली पण तेवढंच आहे बरं का. असं पण नाही की बाबा फक्त माणसांची ग्रह काय होतं, एकदा बॉडी प्लांटेशन केली शिंपल्याच्या शरीरामध्ये की माझा मोती बनलाच असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं नसतं, त्यांना 1.5 वर्ष सांभाळायचं असतं. समजा जर आपण आता मला जर पैलवान बनायचं म्हणलं तर आपण रोजची 1 चपाती खाऊन होईन का? त्यांचं काय असं डाएट केला पाहिजे, त्यांचा व्यायाम वगैरे केला तरच होणार आहे. सेम त्यांचं पण तसंच आहे ना. त्यांना जर आपल्याला जर क्वालिटी फुल मोती बनवायचं असेल तर आपल्याला त्या पट्टीत त्यांचं खाणं देणं मेंटेन ठेवणं हे आपल्या हातात असतं. मग ते कसं करता तुम्ही? रोजचं रुटीन कसं असतं? फूडचं कसं असतं शेड्यूल की 2 दिवसातून आपण एकदा त्यांना फूड देत असतो. काय असतं फूड मध्ये? ते फूड मध्ये जवळजवळ 8 ते 10 अलगीज असते. अलगीज म्हणजे आपलं हिरवे शेवाळ, थोडक्यात म्हणलं तर हिरवे शेवाळ वगैरे असते. आपण ते शेवाळ वगैरे त्यांना आपण देत असतो. त्यांना ते असे बरेच विटॅमिन्स असतात, मिनरल्स वगैरे आपण त्यांना देत असतो. मला जसा क्वालिटीचा मोती पाहिजे त्याच्यानुसार आपण त्यांना योग्य ते फूड त्यांना आहार देत असतो त्यात. पण सगळ्यात जास्त त्यांचं मेन फूड म्हणलं तर फायटोप्लांटस हे असतं, म्हणजे हिरवे शेवाळ लिक्विड फॉर्म मध्ये खायला खाते. एक शिंपला रोजचं 2.5 ते 3 लिटर पाणी सक करत असतो, एक शिंपला छोटासा. पण तो सक करत असताना त्यातील प्रोटीन वगैरे खाऊन पाणी वगैरे रिटर्न सोडत असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्या पूर्ण सृष्टीचा शिंपला हा फिल्टर आहे थोडक्यात. कारण की तो नदीत असू देत किंवा समुद्रात कुठेही असू देत, त्याचं काम एकच असतं, पाणी सक करणे, बॅक्टेरिया खाणे, पाणी फिल्ट्रेशन करून सोडणे. म्हणून बऱ्यापैकी पाणी एवढं सगळं शुद्ध असतं सगळीकडे, इतकं पण खराब नसतं पाणी. तर मग आता या शेती आणि बिझनेस उद्योगामध्ये तुम्ही आला आहात, तर मग तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतोय? म्हणजे ते काही हेल्प करतात का याच्या? हे जे मी पल फार्मिंग वगैरे करतो, मी आणि माझी मिसेस 2 जण मिळून करतो. माझी मिसेस आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दोघं पण इंजिनियर आहे. आम्ही दोघं पण पुण्यामध्ये जॉब वगैरे करत होतो. प्रियांका जगदाळे नाव आहे तिचं. आम्ही दोघं पण मिळून करत होतो. नंतर परत आपण हे चालू केलं आम्ही नंतर. बरं, मग त्या सॉफ्टवेअर इंजिनियर ते आता या तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतात, मग त्यांना कसा इंटरेस्ट आला? ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस दोघांनी बसूनच, कसं आता दोघं पण इंजिनियर असल्यामुळे दोघांनी पण एक त्या पण आल्यास बरं झालं असतं. म्हणजे जरी मी मेकॅनिकल इंजिनियर, माझं काय बाहेर सगळं बघतो, टेक्निकल सगळं त्या बघतात, काय असेल ते कॅल्क्युलेशन वगैरे सगळं बाहेरच तिकडे असतं. मी लय लोड घेत, कारण की मला एवढे फोन येत असतात की मी रोज हँग होतो प्रत्येकावर बोलून, रोज 100-150च्या वर. बरोबर आहे की. आम्ही आता कसं हे पल फार्मिंग करतोय, ह्याच्याबरोबर आपलं क्रॅप फार्मिंगचं पण स्ट्रक्चर आहे, म्हणजे खेकडे पालनाचं. आता खेकडे पालनाचं कसं असतं की
सगळ्यांना आपण वाटतं की खेकडा वगैरे क्रॅब वगैरे खाण्यासाठी यूज केला जातो, कारण की ह्याची ऑल इंडियामध्ये डिमांड इतकी आहे की कोण सुद्धा त्याची कंडिशन पूर्ण करू शकत नाही खेकड्यांची. आपल्या इकडे कसं जून जुलै ऑगस्ट मध्ये नदी ओढ्याला पाणी असतं म्हणून खेकडे मिळतात, परत नंतर खेकडे भेटतात का? त्यावेळेस आपणच त्यातले किंग असतो. माझे सगळे हॉटेल पुणे मुंबई बेंगलोर गोवा, परत अगदी मी मलेशियाला पण पाठवलेत खेकडे इथून मेंगलोर मधून एक्सपोर्ट. आपले खेकडे सगळे बाहेर जातात, सगळे हॉटेल लाईनला खायला पण वापरले जातात खेकडा. कारण की खेकडा कसं आहे माहिती का, आवडतो माणसांना खायला, घरात बनवा येत नाही हा ड्रॉबॅक आहे. पण मी माझे एवढे खेकड्यांचे माझ्यावर टनात खेकडे असतात घरामध्ये, पूर्ण सगळे खेकडे असतात. पण मी कधी आजपर्यंत खाल्लेला, कारण कसं आहे स्वतः जर त्यांना पाळतो वगैरे खायचं कसं असा विषय, तर मी पण कधी खेकडा खाल्लेला नाही. पण खेकडे सगळे बाहेर जातात माझे. खेकड्यांचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत माझे, त्यात व्हर्टिकल पाईप फार्मिंग आहे, बॉक्स क्रॅप फार्मिंग आहे, मोठा स्ट्रक्चर ह्याच्यापेक्षा ते. अच्छा, मग ते दोन्ही कसं सेट करताय किंवा कसं ते मॅनेजमेंट करताय? दोघांचं पण फूड पाणी चेंज करणे वगैरे सगळं टेक्निकली सगळं वैयक्तिकच बघतो मी सगळं वगैरे. आणि दुसरी गोष्ट हे आपले झाले पर्ल फार्मिंग क्रॅप फार्मिंग, हे दोन्ही माझ्या आत्ताच्या कंडिशनला. म्हणजे आता तुम्ही जिथे राहताय पलूस मध्ये त्या ठिकाणीच हे आहे का? ऑन दी स्पॉट एकाच ठिकाणी. माझे युट्यूबला वगैरे बरेच व्हिडिओ आहेत, त्यात तुम्ही बघू पण शकता. पर्ल फार्मिंग क्रॅप फार्मिंग आपलं तिथंच आहे. दिवाळी नंतर आपले हनी बीचं पण मी करणार, मधमाशीचं पण स्ट्रक्चर चालू आहे. ते स्किनलेस आहेत, बिना चावणाऱ्या माश्या असतात, त्या आपण दिवाळी नंतर स्ट्रक्चर करणार आहे. आणि तिसरी अजून एक आहे ते चालू, वायनरीचं चालू आहे माझं. ती वायनरीचं स्ट्रक्चर उभा करणार, ती सगळं मिसेस बघणार आहे. म्हणजे स्ट्रक्चर फक्त आपण उभा करून बाकी सगळं मिसेस बघणार आहे. ड्रॅगन फ्रूट पासून रेड वाईन व्हाईट वाईन हा आपला महाराष्ट्राला जरी पहिला स्ट्रक्चर होत असेल, पण त्या वाईन मध्ये मी माझे जे मोती निघतात पर्ल सगळे वाईन मध्ये क्रश करून घालणार आहे. त्याच्यामुळे वाईनची कॅल्शियम लेवल वाढेल. तुम्हाला डॉक्टर सुद्धा म्हणतील यांची वाईन प्या. माझं आता सध्या डॉक्युमेंटरी चालू आहे, त्याचं नाव पण दिले पर्ल वायनरी म्हणून. माझं 25,000 लिटर स्ट्रक्चर जवळ अर्ध्या पाऊण एकर मध्ये स्ट्रक्चर उभा करणार आहे, इंडस्ट्री बॉटल पॅकेजिंग वगैरे होऊन. एक तुम्हाला 1 दीड वर्षानंतर ते स्ट्रक्चर बघाय भेटेल. ऑफिसला डॉक्युमेंट्स वगैरे पाठवायचे आपले सगळे. तर मला सांगा, आता तुम्ही बॅक टू बॅक मला हे 2 प्रोजेक्ट पण तुमचे सांगितलेत तुम्ही, तर ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला सुचतात कशा? सगळ्यात पहिला एक तर सांगायचं म्हणजे एक नाही, एकदम मनातलं बोलतो बरं का, की आत्ताच्या कंडिशनला काय आहेत की सगळेजण येईल ते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. कोणीही असू दे, तो मोठा असू दे छोटा असू दे, प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे लागतो. पण माझं सांगणं इतकंच आहे की प्रत्येकाला पैशाच्या पाठीमागे न लागता प्रत्येक जण माणसानं सक्सेसच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कारण की सक्सेसच्या पाठीमागे काय लागलं पाहिजे की सगळेजण काय करतात की एखादं स्ट्रक्चर उभा करायचं म्हणलं तर करायच्या आधी म्हणतात की मला ह्यातून किती रुपये मिळतील. पण मी काय म्हणतो का, पैसे हा गौण आहे, प्रत्येकाला मिळतो. आणि आजच्या कंडिशन मध्ये सांगायला गेलं तर कोणीही सुद्धा गरीब नाही बरं. गरीब कोण असतं, ज्याला 2 वेळेचं अन्न खायला मिळत नसतं तो माणूस गरीब असतो. अगदी रस्त्यावरून फिरणारे सुद्धा अँड्रॉइड मोबाईल घेऊन फिरते. त्यामुळे गरीब वगैरे कोण नसतं. फक्त काय असतं की माणसाजवळ पेशन्स नाहीत. आपल्या मराठी माणसाजवळ पेशन्स असणं आणि ते मानसिकता त्यांची तशी बनली आहे. तेच मी आता मध्ये नितीन गडकरींचं पण मी एकदा भाषण ऐकलं. त्यांनी काय म्हणले की आपल्या आई वडिलांनी मुलांना सवय काय लावलंय की बाबा तुम्ही मोठे व्हा, चांगले शिका, चांगला जॉब करा, लग्न करा, बंगला घ्या, गाडी घ्या आणि परत आयुष्यभर EMI वर फिरत राहा. एवढंच आपल्या डोक्यात कन्सेप्ट असते. पण ह्याच्या बाहेर येत नाही. आपण धाडस करत नाही बिझनेस करायचं, करतच नाही. कसं असते, रिस्क घेतल्याशिवाय कोणीही सुद्धा पुढे जात नाही. मी ज्यावेळी जर 2018 साली चालू केलं तर मला आमच्या वडील मध्ये करू नकोस, मी जर त्यांचं ऐकलो असतो इथपर्यंत आलो असतो का? नाहीच. मी म्हणलं मी करतो, यश आलं तर ठीक, अपयश आलं तर घातलेले पैसे वाया जातील म्हणले 2 लाख. पण असे काय आपण 2-3 करोड रुपये घालणार आहे त्यात? मला म्हणले कर. पण आता तेच म्हणते केलंच, ते चांगलं केलं का, करून दाखवलं. ह्याच्या पाठीमागे खूप मोठा संग्रह. असेच माझी कुठली गोष्ट उभा राहिलेली नाही, त्या पाठीमागे खूप संग्रह माझ्याकडे. आज तिथं मी एवढ्या रूरल एरियामध्ये आंधळी गावात आत राहून पण आमदार खासदार असू दे, कृषी अधिकारी जिल्ह्यात सगळे भेटायला येते तिथे बघायला वगैरे. असंच नाही की महाराष्ट्र बाहेरचे पण बरीच जण असतात सगळे. माझं ट्रेनिंग सेशन असते त्याचे, ऑल इंडिया आउट ऑफ इंडियाचे सगळे आपल्याला ट्रेनिंगला असते. माझे पूर्ण इंडियामध्ये 150+ सेटअप आहेत सगळे. आता बाहेर म्हणलं तर जर्मनीमध्ये पण आहेत आपले, परत अमेरिकेमध्ये पण आहेत आणि ह्याच्यात एक आहेत UK मध्ये पण आहेत त्याचे सेटअप वगैरे, की बाहेरचे आपल्याला ट्रेनिंग वगैरे येऊन घेऊन गेलेले आहेत. क्रॅप फार्मिंगची पण गेले आहेत, पर्ल फार्मिंगची पण बाहेरची ट्रेनिंग. फक्त मी हे जे चालू केलं, आता माझ्याकडे कॉलेजच्या सगळ्या व्हिजिट वगैरे असतात, कॉलेज बरोबर टाइप्स पण आहेत आपले सगळे. कॉलेजवर लेक्चर सेशनला पण मी जातो बोलवल्यानंतर जिथं असेल तिथे.
लेक्चर सेशन्सला पण आपण तिथं बाहेर वगैरे जातो त्या तिथं. पण हे करत गेलो मी ज्यावेळी सुरुवात केली ते मला माहित पण नव्हतं एवढं मोठं होत जायला म्हणून सगळं. पण एखादी गोष्ट जसं पुढं तोंड करून चाललंय, पुढंच तोंड केलं, मागं कधी वळून बघितलं नाही. किती पण अजून पण ताप होतो बरं काय, असं पण नाही होतो, पण हार मानायची नाही एवढं लक्षात. माझं एकच ध्येय आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक एक 4-5 वर्षाला नवीन आणि युनिक बिझनेस आपला असणार आहे. नक्कीच. तर हा बिझनेस चालू केलाय, ह्याच्यामध्ये तुम्ही छान सेट झालाय. मागे वळून बघताना अरे मी मेकॅनिकल इंजिनियर होतो, जॉब वगैरे करत होतो तेव्हाचे दिवस आणि आता म्हणजे असं काही मेमरीज किंवा एखादा किस्सा? आता मी असं कंपनी जॉब करत होतो त्यावेळेस मला तिथली कंपनीमध्ये जे मॅनेजर वगैरे मला त्यावेळेस ते म्हणायचे की तू काय तर करून दाखवणार आहेस. कारण मी ज्या कंपनीत जिथं काम करत होतो तिथं असं म्हणत नव्हते बाबा 8 ते 10 तास माझं काम आहे, मी काम करून घरला टायमिंग झालं तर मी थांबवत होतो. म्हणजे काय तर मला असं रिसर्च करायची खूप आवड असायची पहिल्यापासून. मग ते त्यावेळेस म्हणायचे की तू काय तर करशील हे आम्हाला पण माहिती आहे, कारण तू असं समजत नाहीस की बाबा ती कंपनीत आपण जॉब येते, तू स्वतःच्या असल्यागतच काम करू शकतो. मग तसं मग मी हळूहळू प्रत्येक गोष्ट मला फक्त एक नाही, लहानपणापासून खूप आवड, मला रिसर्च करायला आवडतं. अच्छा. तुम्ही जर म्हणला ना हे होत नाही मी ती करून दाखवणार, काय करायला लागणार मी ती करतोच तिथं. तुम्ही जिथं थांबतील तिथनं पुढे मी चालू होणार परत. ओके. असं पहिल्यापासून. आता मी अजून एक स्ट्रक्चर सांगायचं चाललंय, त्याला जर बायर्स भेटले तर मी करणार आहे, बायर्स नाही भेटले तर मग मी तो पुढचा विषय. पण एक बघायला लागलो स्कॉर्पिओ फार्मिंग करणार आहे. ते स्कॉर्पिओ फार्मिंग माहिती आहे तुम्हाला? विंचू पालन. आता विंचू पालन करते म्हणजे विंचू पालनाचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण आपल्या इंडियामध्ये कुणाचं सुद्धा नाही. ह्याला आपल्याला वन खात्याची वगैरे परमिशन वगैरे आपल्याला घ्यावी लागते की एका विंचूपासून आपल्याला 0.25 ml त्याचं वेनम मिळत असतं, विष मिळत असतं. त्याचं कशासाठी युज केला जातो की कॅन्सरचं औषध बनवण्यासाठी युज केला जातो. मला जर बायर्स भेटले तर मी ते स्ट्रक्चर 100% उभा करणार आहे. फक्त बायर्स भेट अशी ती गोष्ट नाही की बाहेर कुठेही नेऊन विकायसारखं. मग ते आपण स्ट्रक्चर उभा करणार. जर यश मिळालं तर आपण लवकरात लवकर ते पण मी चालू करणार. चाललेत बघायचे. पण बाहेर कसं असते माहितीये का, एक आपण सर्वसामान्य घरातलं आहे, आपण काय कुठल्या मोठ्या घराण्यातलं नाही की बाबा आपल्याला लगेच सगळे येऊन उभारणार आहेत कोण. ते आपल्या सगळं शून्यातनं आपण पुढे उभा करत गेलो, हळूहळू पुढे सगळं करत येतं, भेटत जातील सगळे पुढं. पण झालं, सक्सेस झालं, यश मिळालं, बायर्स भेटले तर ते पण आपण स्ट्रक्चर लवकरात लवकर लावणार आहे. ओके. तर आता तुमच्या बाजारपेठ बद्दल पण मी ऐकलं आहे. आता मी थोडंसं इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येते. सध्या हे शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती जे बनवत आहेत तर ते अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आता पोहोचलेत आणि पुढे देशभरामध्ये पण पोहोचतायत. त्याची प्रोसिजर चालू आहे. तर सध्या आता करिअर करायचं असेल आपल्याला तर जसं आपल्याकडे एक ठराविक गोष्टी ठरलेल्या आहेत की इंजिनिअरिंग करूया, डॉक्टर, प्रोफेसर, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काही थोडाफार विचारच करत नाहीये. तर आजची जी युथ आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे या क्षेत्रामध्ये त्यांना कशा करिअरच्या संधी आहेत? आता पर्ल फार्मिंग केलं तर अगदी चांगलं आहे. कारण का चांगलं आहे तुम्हाला सांगतो. आता जर समजा पर्ल फार्मिंग करायचं असेल तर आपलं एज्युकेटेड असेल, म्हणजे एक प्लस फक्त 10वी-12वी जरी झाली असेल तरी पुष्कळ आहे आपल्यासाठी तिथं. फक्त बरोबर असं नाही की पूर्ण डिग्री वगैरे झाली पाहिजे असं काय नाही सोडा यातलं. ज्यावेळेस आपण पर्ल फार्मिंग करतो त्याचा एक्सपिरियन्स एक येत गेला की परत आपण हळूहळू त्यात इन्व्हेन्शन करत जातो आणि पुढे वाढत जातो. आता पर्ल फार्मिंगला खूप जास्त आहे का आहे, भरपूर 100% आहे. का आहे की समजा मोती तयार झाली, पहिली गोष्ट ह्यातलं सांगतो की मोत्याला पहिली गोष्ट सांगतो एक्सपायरी डेटच नाही. हो बरोबर. मोती कितीही वर्ष, भले 100 वर्ष राहू दे, त्याला कधीच काही फरक पडत नाही. आणि दुसरी पण मी तुम्हाला एक विचारते, आपण असं ज्वेलरी वगैरे आपण घालतो बरेचदा, तर मुलीं कानामध्ये पण बऱ्यापैकी नाही का मोती घातलेला असतो, तर ते ठराविक वेळेनंतर ना त्याचं ते वरचं ते निघतं बघा. कसं असतं तुम्हाला सांगतो. आता ह्यात काय असतं तुम्हाला सांगतो. आता एक तर आपल्या इंडियामध्ये 2% पर्ल फार्मिंग करतात पहिली गोष्ट, आणि दुसरी बाकी जो लागणारा सगळा मोती हा बाहेर इम्पोर्ट केला जातो इंडियामध्ये. राऊंड पर्ल हा इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये राऊंड पर्ल बनत नाहीत. आपल्याकडे हाफ राऊंड पर्ल बनतात, सगळे पर्ल बनतात, फक्त राऊंड पर्ल बनत नाही. आपल्या आता मध्ये जे केंद्र शासनाचे जे हे झालं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये पण त्यांनी दाखवतात की कुठला काय काय हे घेतले, परत दाखवतात सगळे. त्याच्यामध्ये 1 नंबरला मोतीच होता त्यात, कारण मोती एवढ्याच प्रमाणात बाहेरून घेतला जातो. आणि यात दुसरी तुम्ही आता जे प्रश्न केला की बाबा काय काय मोत्यांचे छिलके उडतात, हे उडतात, एक कालांतराने 7-8 वर्षांतर उडत असतील, नो प्रॉब्लेम. पण ह्यात सगळ्यात जास्त काय होतं की चायनावाली जास्त आता सगळ्यात टॉपला म्हणलं तर जपान, चायना ह्या पर्लमध्ये आहेत. आपल्या
आपल्या इकडे कसं ऑटोमोबाईल सेक्टर मोठं आहे, टाटा महिंद्रा, तसं बाहेरच्या देशामध्ये पलचं मोठं आहे, जसं कंपन्यात भरपूर मोठ्या. मग तिथे कसं असते म्हणजे चायनावाल्यांचे असते ते सगळे 2 नंबर पर्यंत छिलके वगैरे कमी रेटमध्ये मिळतात मोठे, ते सेलिंगला वगैरे आणत असतात. माणसांना परिपूर्ण जे ज्वेलर्सवाले व्यक्ती त्यांना पण इतकं परिपूर्ण माहित नसतं की हा टॉप क्वालिटीचा का ब्रँड आहे. तुम्ही प्रश्न विचारता त्यांनी म्हणते मोत्याला हा मोतीचा आहे म्हणून सांगणार, पण तो मोती आहे की नाही ते ओळखण्याचं काम वेगळं असतं, ते आपल्याला समजून जातं हा ओरिजिनल आहे काय, सगळं समजतं आपल्याला. किंवा हा ओके आहे का, हा कलर कोटिंग काय असतं ते चिलके उडते म्हणतात, त्याला कलर कोटिंग वगैरे जास्त मारलेले असते, त्याच्यामध्ये चिलके उडत असते. ते ओरिजिनल मोती असेल तर काय फरक पडत नाही. आणि कालांतरानं थोडं का होईना त्याची झीज होते, कारण की त्याचं घर्षण होत असतं, आपल्या शरीरात जरी घातलं त्याचं घर्षण होत असतं, थोडं थोडं मायक्रोमध्ये त्याचं निघून जात असते, काही लगेच वगैरे होत नसतं त्या. आताच्या कंडिशनला जर पर्ल फार्मिंग जर केलं, समजा शेती रिलेटेड असेल किंवा बिझनेस म्हणून बघायचं असेल, तर पर्ल फार्मिंग केलेलं कधीही चांगलं असतं, त्यातून भरपूर नफा वगैरे आपल्याला भेटून जातो, पण व्यवस्थित करणं तितपत गरजेचं असतं. आता ह्यात दुसरं म्हणजे कसं, ह्यात पीएचडी वगैरे आपल्या इथं करतात बऱ्यापैकी. आता माझ्याकडे पीएचडी स्टुडंट वगैरे असतात, अगदी प्रोफेसर सुद्धा ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. त्यांनी म्हणले आम्हाला टेक्निकली माहित आहेत, शिंपले थेरॉटिकली भरपूर माहित आहे, पण टेक्निकली इथं आल्यानंतरच समजते. त्यांचे सुद्धा बरेच येऊन गेलेले आहेत. आणि दुसरी म्हणजे कसं की आपल्या इंडियामध्ये सगळीकडं ह्याचं एकतर ट्रेनिंग सेशन फक्त आहेत, दुसरं पीएचडी करत नॉर्मली. इंडिया सोडून बाहेर ह्याचं डिप्लोमा वगैरे सगळे आहेत, पण आपल्या इंडियामध्ये अख्खे इथं कुठंच नाही. तिथं माझी पण इच्छा खूप आहे की आपण भविष्यात जर आणि चांगलं होत गेलो तर त्याचं 6 महिन्याचा डिप्लोमा कॉलेज सुद्धा याचं काढू शकतो तिथं. होय होय, आणि मार्केट पण येईल थोडं. ते हळूहळू करला. कसं असते मध्ये आता काय प्रत्येकाचा विषय असतो, कोण करत नाही ना आपण कसं करायचं, तसं नसतं. कुणी तर सुरुवात ही करावी लागते, त्यावेळेसच तिथं माणूस पोहोचतो. बरोबर आहे, हे बरोबर आहे. सुरुवात जो पण करत नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीची नवी सुरुवात आपण आपल्यापासून करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असते काय, माणसांना सवय नसते, सवय लावायला लागते सगळ्यात. तुम्ही म्हणला पाहिजे हे आहेच, हे चालतच, हे करतोच, मगच आपण पुढे जातो, नाहीतर जातच नाही. माझं फक्त एवढं सांगणं आहे की पेशन्स ठेवून प्रत्येक काम करा, कोणतंही काम असू दे. आपल्याला लगेच पाहिजे असतं, 1 रुपयाचं 10 रुपये लगेच आले पाहिजेत. आपल्या माणसांना ती सवय लागली, मराठी माणसांना, की लगेच पैसे आले पाहिजे. लगेच कुठली गोष्ट मिळत नसते. त्याच्या पाठीमाग कष्ट केलं आणि कुठला जरी बिझनेस वेळ दिला, मेहनत घेतली तर होऊन जातं सगळं. आणि कुठला जरी बिझनेस केला तर पहिले आपले 1-2-3 वर्ष नाहीत म्हणूनच काम करावं लागते. कारण की नोटबुक मध्ये लिहून ठेवणं आणि प्रत्यक्षात लाईव्ह करणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे तिथं. आणि ज्यावेळी स्वतःहून करत जातो त्यावेळी त्यातल्या त्रुटी वगैरे कळत जातात, आपण चुकतोय कुठं, आणि त्यावेळेस आपण त्याच्यावर मग अभ्यास करत जातो. मग तिथं आपण पुढे वेगवेगळे प्रोसेस करून शिकत जातो सगळं. आता मी माझे क्रॅब पण आहेत, मी क्रॅब ऑइल बनवतो. तुम्ही बघितले कधी क्रॅब ऑइल? क्रॅब ऑइल असतं ते खाण्यासाठी पण वापरले जाते, 5 स्टार हॉटेलमध्ये वापरते. त्याची प्राइस 5 ते 6,000 रुपये लिटर असतं क्रॅब ऑइलची, खेकड्याचं तेल. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक मध्ये पण वापर केला जातो. जर पेशंटचा हात वगैरे भाजले असतील तरी स्किन लवकर रिकव्हर होते त्या क्रॅब ऑइल. ते क्रॅब ऑइल पण आपण बनवतो घरी, प्रोसेस असते, फॉर्म्युला आहे बनवायचा. क्रॅब ऑइल पण असतं आपल्याकडे ते सगळं. ओके ओके, खूप छान विषय तुम्ही निवडलाय आणि शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती तुम्ही बनवलाय, या उद्योगात तुम्ही उतरलायत. आणि तुम्ही जे बॅक टू बॅक मला 2-3 तुमचे प्रोजेक्ट सांगितले, स्टार्टअप सांगितले, तर ते स्टार्टअप भविष्यामध्ये लवकरच तुमचे पूर्ण होतील. तुमची स्वप्न ही सगळी, या शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि तर आज राष्ट्रीय लघु उद्योग दिन आहे आणि या राष्ट्रीय लघु उद्योग दिनानिमित्त आज आपण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने भेटलोय, तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल तुमचे रेडिओ शुगरचं धन्यवाद. थँक्यू सो मच. एक वेगळा विषय घेऊन तुम्ही मला भेटला.